बघा ही आमची नदी, ही आमची नदी आहे. पण अशी आमच्या शेळ्यासाठी वैरण काढायला लावली मी आता. बघा वैरण, हा उमराचा पाला आहे, हा हे उमराचं झाड आहे. बघा किती होतं, आत्ताच काढले मी या झाडाला, झाडावरून वैरण सगळी काढली मी आता. आता गोळा करायची आणि थोडी वैरण बघायची, मग आपलं कामावर जायचं. बघा किती ताप होते आम्हाला. बरोबर ही नदी आहे आमची. नदीला गवत वगैरे असतंय, तर पुन्हा गवताला हात लावायला नाही, काही नाही, आपली वैरण करायची, जायचं. बघा ही नदी बघा, ही पंचगंगा नदी म्हणायची. पंचगंगा नदी 12 महिने 24 तास पाणी नदीला आमच्या. आता इथून आलो मी, हे नदीचं झाकवेल आहे. हे कसलं फळ आहे, कसं काय लागले फळ हे बघा. तुम्हाला ओळखते का बघा आणि सांगा मला. बघा एखाद्याची परिस्थिती कशी असते बघा, काय करायचं. परिस्थिती ही माणसाला काही बनवते. कधी परिस्थिती बदलायची आमची काय समजेना. हा नदीचा एरिया. आम्हाला दररोज सकाळीच यायला लागते वैरणला. दररोज वैरण काढायची, शेळ्या न्यायची. आहेत 4 शेळ्या आहेत आपल्या. काय वाढवायचं मला वाढण झाले सगळे. काय दिवस पलटतील म्हटलं, काय दिवस पलटायला नाही. तुमच्या आशीर्वादाने पलटवते दिवस जरा, असं जरा व्यवस्थित होते. आमच्या नदीच्या आईनं व्यवस्थित राहू दे. बघा बघा ते एक झाकड आहे बघा, दिसते नवीन नदीचे बघा. ते सुंदर परिसर आहे. सकाळचं निसर्गरम्य वातावरण मस्त वाटतं. बघा काय जीवनात एवढा झाडावर जायची चेष्टा आहे का बघा. उमराच झाड आहे, चिरबुलचं शेवगा बघा 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 बघा. चारा ठेवला आहे मी, शेळ्यांचा आमचा चारा काढून काय पाडलाय मी खाली त्याला. ते घेऊन जायचं आता घरी, थोडी आंघोळ करायची मस्तपैकी, आणि मग आपलं उठायचं आणि कामावर जायचं. काम तर सगळ्यांना करायलाच पाहिजे. तेव्हा एक पक्ष कसा उडत चाललाय बघा, बघा कसं चाललंय. जीवन हे माणसाचं जीवन एकदमच हे आहे, एक नंबरचं हे जीवन. म्हणजे त्याला काय अर्थ नाही. गरीबाचं जीवन म्हणजे काय खरंच नाही. किती काबाड कष्ट करायचं, काय करायचं, तरी सुद्धा आपलं चाललंय आपलं मस्त म्हणायचं. व्यवस्थित 2 घास सुकाचं मिठाचं म्हणायचं, खायचं, निवांत झोपायचं, आणि पुन्हा उद्या सकाळ उठून कामाला.